वेलकम टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत क्रॉशे गजरा. त्यासाठी लागणार आहे 2 कलरचे यार्न, ग्रीन आणि व्हाईट, आणि 2.5 mm हुक. तर आपण सुरुवात करणार आहोत ग्रीन कलरच्या यार्नपासून चेन बनवून. त्यासाठी तुम्हाला लागेल एक स्लिप नॉट. आता हे स्लिप नॉट, चेन, डबल क्रोशे हे टर्म्स खूप कॉमन आहेत क्रोशेसाठी. तर तुम्हाला जर हे डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. कुठलंही ट्युटोरियल तुम्हाला मिळून जातील त्याचे डिटेल्स. तर चेन बेसिकली काय असतं, यार्न ओव्हर आणि पुल थ्रू द लूप. ही झाली चेन 1. यार्न ओव्हर, पुल थ्रू द लूप. तुम्हाला कोणत्या लेंथचा गजरा हवा आहे त्यावर डिपेंड करेल की किती मोठी चेन हवी आहे. तर मी आज बनवणार आहे 180 चेन. तर हे झालं 3rd, चेन 4, चेन 5, असं 180 पर्यंत. तर मग ठीक आहे, बनवते मी 180 आणि भेटू आपण. तर माझे हे 180 चेन्स बनवून झालेले आहे. आता याला कट करण्यासाठी आपण अजून एक चेन बनवणार आहोत आणि थोडीशी यार्न शिल्लक ठेवून कट करणार आहोत. मग हे हुकमधून पुल करायचं आणि असं ओढून सिक्युअर करायचं. तर हे झाली चेन 180. आता आपण ही व्हाईट यार्न यूज करून मोगऱ्याची फुलं बनवणार आहोत. तर त्यासाठी शेवटपासून सेकंड चेन पकडायची, आपलं हुक इन्सर्ट करायचं आणि हे व्हाईट यार्न घ्यायचं. हे आपण अटॅच केलं व्हाईट यार्न. तर आता आपण करणार आहोत चेन 3. तर सिमिलर आहे, चेन 1, चेन 2, चेन 3. नेक्स्ट स्टेप आहे या सेम चेनमध्ये जिथे आपण हे यार्न जॉईन केलं आणि हे चेन 3 बनवलं आहे तिथे आपल्याला सेम चेनमध्ये बनवायचे 4 डबल क्रोशे. तर डबल क्रोशे बनवण्यासाठी यार्न ओव्हर, इन्सर्ट द हुक, परत पुल थ्रू अ लूप. हे झाले 3. तर आता यार्न ओव्हर 2 मधून पुल थ्रू करायचं आणि यार्न ओव्हर राहिलेल्या 2 मधून. तर हा झाला डबल क्रोशे. असे बनवायचे 4 सेम चेनमध्ये. अजून एकदा दाखवते. यार्न ओव्हर, इन्सर्ट द हुक, पुल अप अ लूप, मग यार्न घेऊन या 2 मधून आणि यार्न घेऊन या 2 मधून. हे झाले 2. पण बनवणार आहोत असे अजून 2. तिसरा, आणि हा 4था. असे हे 4 डबल क्रोशे झाले की हा लूप थोडासा वाढवायचा, हुक इथून काढायचं. आपला जो फर्स्ट डबल क्रोशे होता त्याच्या वरच्या स्टिचमधून आपल्याला घ्यायचं आहे स्लिप स्टिच. सो इथून इन्सर्ट करून ह्या लूपमधून घ्यायचं आणि स्लिप स्टिच म्हणजे सिम्पल आहे. हे फक्त इथे पुल करायचं. झालं. हे झालं आपला पहिल्या मोगऱ्याची बड. ह्याच्यानंतर परत चेन 3, 1, 2, 3 आणि सेम स्टिचमध्ये चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करायचं. तर इथून सेम चेनमध्ये इन्सर्ट करायचं, एक लूप घ्यायचा आणि इथून पास करायचा. तर ही झाली आपली मोगऱ्याची पहिली कळी. आता नेक्स्ट तुम्हाला पुढची चेन शोधायची आहे. ही आहे नेक्स्ट चेन. तिथे परत एक स्लिप स्टिच. सो या चेनमधून हुक पास करायचं, लूप घ्यायचा आणि या लूपमधून पण घ्यायचं. हे झालं आपलं स्लिप स्टिच. आणि आता हे सेम
पूर्ण 180 चेन्समध्ये रिपीट करायचं. सो चेन 3, मग 4 डबल क्रोशे, आणि मग जिथे आपला पहिला डबल क्रोशे होता त्याच्या स्टिच मधून हे आपलं स्लिप स्टिच. परत चेन 3 आणि सेम स्टिच मध्ये आपलं स्लिप स्टिच. आणि ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत राहील. सो आता नेक्स्ट चेन मध्ये आपण हुक इन्सर्ट करणार, एक स्लिप स्टिच घेणार आणि प्रोसेस पूर्ण 180 चेन साठी सेम रिपीट करणार. तर माझे हे 179 चेन झाले आहेत. पण लास्ट चेन सोबत करूया. स्लिप स्टिच घ्यायचा एक, त्यानंतर चेन 3, आणि 4 डबल क्रोशे. दोन, तीन आणि हा शेवटचा. आणि यानंतर पहिल्या डबल क्रोशेमधून हुक एंगेज करून असं पुल करायचं. 1 2 3, शेवटचं स्लिप स्टिच. आणि आता हे एंड करण्यासाठी आपण एक चेन 1 घेणार आहोत आणि थोडंसं यार्न शिल्लक ठेवून कट करायचं. हुकमधून पुल करायचं. टाडा! इथपर्यंत तुम्ही आला असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, पेशन्स आहेत खूप तुमच्यामध्ये. आणि हा आपला गजरा तयार आहे.